नमस्कार मंडळी, आजच्या झटपट रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे साबुदाणा वड्याची रेसिपी। इथे सगळ्यात आधी मी मिरच्या, लसूण आणि जिरं असं बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं जाडसर राहिलं तरी चालणार आहे। इथे पटकन मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 तास आधीच मी साबुदाणा भिजत घातलेला होता। त्यात तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे हवं आहे त्या हिशोबाने तिथे मिरचीची चटणी घालून घ्यायची आहे। त्यानंतर भाजलेल्या दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, तिखट, इथे पावडर लाल आणि उकळलेला बटाटा इथे मी किसून घेणार आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। छान दाबून दाबून चुरून असं व्यवस्थित मिक्स करून बघा मी गोळा बनवून घेतला आणि त्याच हिशोबाने कसे वडे व्यवस्थित बनतील आहे या हिशोबाने इथे भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही ते पाण्याचा अगदी थोडंसं हबका देऊ शकता आणि लगेच या प्रकारे वडे बनवून पटापट ते खमंग खरपूस असे छान तळून घ्यायचे आहे। डीप फ्राय करायचे आहे। इथे तेलकट वगैरे होईल या हिशोबाने असा विचार करू नका, अगदी डीप फ्राय करा। मस्त उपासाला चालणारे हे साबुदाणा वडा खूप छान लागतात। अगदी झटपट पटकन सांगितलेली आहे रेसिपी आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। तर बघा असा मस्त फुगलेला आहे आणि मी तुम्हाला फोडून दाखवते। मस्त क्रिस्पी बघा खूप छान झालेला आहे। नक्की ट्राय करून बघा।